नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाचं अपडेट्स घेऊन आलो आहेत। आपण पाहाल तर तब्बल 56 कोटींचा निधी हा इकडे प्रलंबित असलेला वितरित झालेला आहे। महाराष्ट्र शासनाचं नवीन शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तर अगदी पॉइंट टू पॉइंट या व्हिडिओमध्ये आपल्याला समजणार आहे। चॅनेलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला अगदी फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळतील। आणि जर आपल्याला विशेष सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर आपली चॅनेल मेंबरशिप अगदी 29 रुपयापासून सुरुवात होते, तर नक्कीच आपण ती जॉईन करू शकता। ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये पुढे जाणारच आहोत त्या अगोदर हे व्हिडिओ आपण इकडे कव्हर केले होते, हे आपण अद्याप पाहिले नसतील तर आय कार्डमध्ये याची लिंक देतो, तिथून आपण ते पाहू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारे इकडे स्क्रीनवर आपल्याला GR पाहायला मिळते। मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना टप्पा 2 व 3 अंतर्गत सन 2023-24 करिता आपण पाहाल तर विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती यांसाठी जे काही प्रलंबित अनुदान आहे ते वितरित करण्याबाबतचा हा GR आपल्या स्क्रीनवर आलेला आहे। ठीक आहे, 22 जानेवारी रोजीचा हा GR आहे। कशा प्रकारची यामधील तरतुदी आता इकडे आपल्याला समजणार आहे। शासन निर्णय आपण पाहाल 23-24 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2 व 3 टप्प्यासाठी जी काही या वर्षाची अर्थसंकल्पित तरतूद असेल, या तरतुदीमधून 56 कोटी एवढा निधी महाराष्ट्र शासनाने वितरित करण्यास या ठिकाणी या शासन निर्णयाद्वारे या ठिकाणी आपण मंजुरी दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक आहे, त्यामुळे अनेक बांधवांचे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये हे प्रश्न येत होते की आपण कृषी पंपावरती एक व्हिडिओ बनवा, अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, अनुदान अद्याप मिळाले नाही आहे। तर हे जे काही त्यांचे प्रश्न होते त्यांसाठी हा विशेष व्हिडिओ आपण समजू शकता, कारण की यामध्ये आपले डाऊट्स आहेत ते सर्व क्लेरिफाय झाले असावेत। आणखीन जर काय डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, आपल्याला तिकडे आपली सपोर्ट टीम नक्की मदत करेल। ठीक आहे, तुर्तास एवढंच। हा व्हिडिओ उर्वरित जे बांधव वर्ग आहेत त्यांना अद्याप अपडेट समजलं नाही, त्यांच्यापर्यंत GR पोहोचला नाही, अशा बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील अपडेट समजून येईल। आणि विम्याबद्दल माहिती हवी असेल तर हा प्लेलिस्ट नक्की चेक करा, या ठिकाणी आपल्याला विम्यासंबंधित अपडेट्स मिळून जातील। धन्यवाद।